आजचं जग अविश्वसनीय वेगाने बदलत आहे। विज्ञान, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मानवाने अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत। अंतराळ प्रवास असो, कृत्रिम बुद्धिमत्ता असो किंवा वैद्यकीय क्षेत्रातील क्रांती असो, प्रगती ही प्रत्येक क्षेत्रात दिसून येते। मात्र या सगळ्या प्रगतीनंतरही काही प्रश्न असे आहेत ज्यांची ठोस उत्तरं आजही विज्ञान देऊ शकलेलं नाही। मानवाचं मन, भावना आणि वर्तन हे अजूनही अनेक अर्थांनी गूढच आहेत। अशाच एका गोष्टीबाबत आज आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी आणि तुम्ही पाहत आहात युवा राज्य न्यूज लाईव्ह। कधी कधी आपण पाहतो की एखादी व्यक्ती अचानक आपला स्वभाव बदलते। शांत, संयमी माणूस आक्रमक बनतो, विचित्र हालचाली करतो, वेगळ्या आवाजात बोलतो आणि कधी ओरडतो तर कधी हसतो, कधी चढतो, कधी उतरतो। घरचे लोक घाबरतात। आधी डॉक्टरांकडे धाव घेतली जाते, औषधोपचार, समुपदेशन, तपासण्या केल्या जातात। पण जेव्हा या सगळ्या प्रयत्नानंतरही ठोस निदान मिळत नाही, तेव्हा अनेकांच्या मनात एक वेगळाच प्रश्न निर्माण होतो। यामागे काही अदृश्य शक्तींचा प्रभाव तर नाही ना? याच प्रश्नाशी जोडलेलं भारतातले एक अत्यंत प्रसिद्ध आणि श्रद्धेचं केंद्र म्हणजे श्री क्षेत्र गाणगापूर। हे ठिकाण कर्नाटक राज्यातील कलबुर्गी जिल्ह्यात वसलेलं असून भीमा नदी आणि अमरजा नदी या दोन नद्यांच्या संगमावर हे पवित्र क्षेत्र उभं आहे। गाणगापूर हे श्री नरसिंह सरस्वती महाराज यांची तपोभूमी मानली जाते। ते भगवान दत्तात्रेय यांचे अवतार मानले जातात। भक्तांच्या मते येथे आजही दत्तगुरूंचा वास आहे। त्यांच्या पादुकांचे दर्शन, आरती, जप आणि गुरुचरित्र पठण केल्याने मन, शरीर आणि आत्मा शुद्ध होतो। अनेक लोक सांगतात की गाणगापूरला आल्यानंतर त्यांच्या मनातील भीती कमी झाली, अस्वस्थता दूर झाली आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडला। काही जण या बदलांना आध्यात्मिक चमत्कार मानतात, तर काही जण यामागे मानसशास्त्रीय प्रक्रिया असल्याचं सांगतात। विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यास या ठिकाणाचं वातावरणच माणसाच्या मनावर खोल परिणाम करतं। सतत होणारे मंत्रोच्चारण, शिस्तबद्ध दिनक्रम, हजारो भक्तांची सामूहिक श्रद्धा आणि शांत परिसर या सगळ्यांचा मिळून मानवी मनावर सकारात्मक प्रभाव पडतो। मानसशास्त्र सांगतं की जेव्हा एखाद्या व्यक्तीला प्रबळ विश्वास असतो की इथे गेल्यावर मला बरं वाटेल, तेव्हा मेंदू स्वतःहून सकारात्मक प्रतिसाद देतो। यालाच प्लेसबो इफेक्ट असंही म्हणतात। म्हणजेच काही बदल हे श्रद्धेमुळे घडतात, तर काही बदल मानसिक प्रक्रियेमुळे। याशिवाय इथे एक प्रथा पाहावयास मिळते, ती म्हणजे माधुकरी प्रथा। ही प्रथा नेमकी काय आहे? तर ही मानवी करुणा आणि सामाजिक बांधिलकीचं उत्तम उदाहरण आहे। कोणताही याचक रिकाम्या हाताने जात नाही। अन्नदान, सेवा आणि सहकार्य ही इथली संस्कृती बनली आहे। यातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो। गाणगापूर हे केवळ चमत्काराचंच ठिकाण नसून ते मानवतेचं, करुणेचं आणि आत्मशुद्धीचं केंद्र आहे। म्हणूनच गाणगापूरकडे पाहताना फक्त इथे भूत पळतात का हा प्रश्न विचारण्याऐवजी इथे येऊन माणसाला शांती का मिळते हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो। श्रद्धा, मानसशास्त्र आणि आध्यात्मिकता या तिन्हीचा संगम म्हणजेच गाणगापूर। इथे अदृश्य शक्तींचा प्रभाव आहे की नाही याचं उत्तर प्रत्येकाच्या अनुभवानुसार वेगवेगळं असू शकतं। पण एक गोष्ट नक्की आहे, इथे येणाऱ्या असंख्य लोकांना मनशांती मिळते, आशेचा किरण मिळतो आणि जगण्याची नवी ऊर्जा मिळते। यावर तुमचं मत नक्की काय आहे? तुम्ही कधी गाणगापूरला गेला आहात का? आणि तुमचा अनुभव काय होता हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच वेगवेगळ्या आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी युवा राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। धन्यवाद।